आपलं कोणी नाही हे पक्क ध्यानात. कारण की ह्या जगामध्ये ज्या ज्या वेळी ज्याला ज्याला दुःख आलं, ज्याच्या ज्याच्यावर संकट आलं, त्याला त्याला फक्त देवच कामी आला, जगातलं कोणी कामी येत. म्हणून विश्वास ठेवायचा देवावर, देवा संबंध जोडायचे, देवासंग जोडा. समर्पण करायचं, देवाला समर्पण करा. यत् करोषि यदत्नासि यज्जुहोषि यदा ददासि यत् तपस्सी कोणतंही पुरुषो मदार्पणम. तुला काय अर्पण करायचं ते मला अर्पण, माझ्या नावाने कर, तुझी भक्ती कधी व्यर्थ जाणार नाही. म्हणून शिवाला अर्पण करा, जे करायचं शिवाला धरून करा, जीवनात सगळे कार्य यशस्वी होतील. असं सुंदर वर्णन शिवपुराणामध्ये केलं. आणि नारदाला ही सृष्टी रचना सांगितली. स्वेदत, अंडत, उदबित, जरायुत 4 प्रकारची सृष्टी नारदाला सांगितली. आणि सगळे सृष्टीचं वर्णन केल्याच्या नंतर शिवपूजेमध्ये काय अर्पण करावं हे सांगितलं. ते मी उद्या 2 वाजता तुम्हाला सांगणार आहे. उद्या आपल्या शिवकथेमध्ये सुंदर असं भगवान शंकराचं लग्न होणारे माता पार्वती सोबत. आणि महादेवाचे किती लग्न झाले सांगा? 2. आता नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये नाही बोलणार मी तुम्हाला, पण महादेवाचे 2 लग्न झालेले. ते कसे झाले, त्याला कारण काय झालं, हे सगळं मी तुम्हाला उद्या सांगणार. आज सांगितलं मी उद्या काय सांगतो, पण तो उद्याच्या कथेतला भाग आहे. उद्या आपण कथेमध्ये ऐकणारे सती आणि पार्वती हे 2 चरित्र ऐकणारे. आणि भगवान शंकराने पार्वती मातेसोबत कसा विवाह केला ही सगळी सविस्तर चर्चा आपण उद्याच्या कथेमध्ये ऐकणार आहे. म्हणून उद्या सगळ्यांनी मोठ्या संख्येने, आणि पुन्हा लग्नाला येताना कसं येत असे तुम्हाला माहिती ना, वस्त्र अलंकार सगळे घालून यायचे. देवाच्या लग्नाला चालले, माणसाच्या चालल्यावर किती सजून जातात. देवाचं लग्न आहे, सगळ्यांनी नटून थटून यायचं, मस्त त्या ठिकाणी कोंबड्या खेळायचे. देवाला पण वाटलं पाहिजे आंबड मध्ये काय माझं लग्न लागले. हे नित्य लग्न होत असतं देवाचं बरं का. आम्ही प्रत्येक आठवड्यामध्ये 1 लग्न लावत असतो. असे 18 लग्न मी वर्षात लागतात, दरवर्षी 18 लग्न. भागवत असतं तर कृष्णाचे, शिवपुराण असतं तर शंकराचे. असं सुंदर उद्या पार्वती शंकराचा विवाह होणार आहे. सगळ्यांनी उद्या मस्त आनंदामध्ये यायचं. आणि भगवान शंकराचा माता पार्वती सोबत पाणी ग्रहण होणार आहे. झालेल्या सेवेला इथं पूर्ण विराम देऊ. ही सेवा भगवान नीलकंठेश्वर सद्गुरू भोलेबाबांच्या चरणी समर्पित करू. इथं चव्हाणीला विराम देऊ. आरतीच्या यजमान समोर या, आरती होईल आणि नंतर प्रसाद होईल. बोल शंकर भगवान की, शिव महापुराण की. आज कथेचा हा ठिकाणी आजच्या रात्रीची सेवा भागवत महाराज काळबांडे यांची 8:30 ते 10:30 कीर्तन सेवा होईल. तरी सर्व भाविकांनी 8:30 वाजता या सभा मंडपामध्ये हजर व्हायचं. आजच्या या आरतीचे यजमान राहुल मुंडे, शिवाजी वाघुंडे, बालासाहेब शेख खराब, शंकर बनकर, गोपाल शेख अग्रवाल, किशोर शेख भांगडिया, नारायण काळबांडे, गणेश बेदरकर, कैलास गाडे, दशरथ भाऊजी राऊत, सर्व आरती यजमानांनी समोर यायचं. हा पुढं बेदरकर साहेब हा पुढं चला. बनकर, कैलास गाडे, चला या पुढे यजमान पुढं शंकर नारायण काळबांडे आले का? बेदरकर, कैलास गाडे, दशरथ भाऊजी राऊत, जे येते का